नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, ज्ञानराधा, साईराम, जिजाऊ, राजस्थानी या सगळ्या गोष्टी आणि आत्ताच्या या सगळ्या मल्टी स्टेटचा तपास, त्याच्यामध्ये त्या मल्टी स्टेटचे जे म्होरके ज्यांनी फसवलं त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यापासून चौकशी वगैरे सगळं चालू आहे। त्यांच्या प्रॉपर्टीजवर, त्यांच्या त्या जिथं या सगळ्या कारभार चालायचा त्या ठिकाणी सीज ऑपरेशन, झाडाझडती हे सगळं चालू आहे। हे सगळं चालू असताना एक गोष्ट मात्र समोर येते, ती अशी म्हणजे बऱ्याच मल्टी स्टेटच्या सदस्यांना हे माहित नाहीये की ते त्या मल्टी स्टेटचे सदस्य आहेत की नाही। त्यांनी ते कबूल पण केले, त्यांनी पण सांगितले पण ते की आम्हाला माहितच नाही आम्ही या मल्टी स्टेटचे सदस्य आहोत म्हणून। एक गोष्ट, दुसरी गोष्ट आणखीन एक येते की हे मल्टी स्टेट हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत आल्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऍक्च्युअली याच्यावर नियंत्रण पाहिजे, ते तसं तितकं राहत आहे का? ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटचं नियंत्रण राहायला पाहिजे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रजिस्ट्रारला मल्टी स्टेटनी दरवर्षी स्वतःचं ऑडिट पाठवायला पाहिजे। ते पाठवलं जातं का? मल्टी स्टेटचा कायदा 2002 चा, त्या कायद्यानुसार इलेक्शन्स वेळेवर घेतले जातात का? हा विषय सेंट्रल गव्हर्नमेंटचा, सेंट्रल रजिस्ट्रारचा जरी असला तरी आता जर समजा आपल्या आजूबाजूला एवढे मोठे मल्टी स्टेटचे घोटाळे आपण पाहतोय, पोलीस पाहतायत, पोलीस त्या गोष्टीचा तपास करतायत। जर एखादं मंगल कार्यालय असेल, त्या मंगल कार्यालयामध्ये जर मोठ्या आवाजात डीजे लावलेला असेल, त्या मंगल कार्यालयावर जर कारवाई करायची असेल तर त्या मंगल कार्यालयावर कारवाई केल्यानंतर पोलीस इतर सर्व मंगल कार्यालय पण खबरदारीची नोटीस पाठवतं खबरदारीची, इथे असं झालंय तर त्या ठिकाणी तसं होऊ नये। अशाच प्रकारची खबरदारीची कुठली तरी गोष्ट पोलीस प्रशासन बाकीच्या मल्टी स्टेट साठी करणार आहे का? बाकीच्या मल्टी स्टेटची सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का? ऑडिट व्यवस्थित आहेत का? या सगळ्या गोष्टीची खातरजमा पोलीस करणार आहे का? कारण हे करणं जरुरी आहे। हा एक प्रतिबंधक भाग म्हणून हे करणं जरुरी आहे, कारण हे जर होत असेल तर मात्र उद्या त्या मल्टी स्टेटचे ठेवीदार त्यांच्या नशिबी दुःख येणार नाही। आणखीन एक गोष्ट होणं जरुरी आहे, या मल्टी स्टेटमध्ये पैसे गुंतवणारे ठेवीदार इथून पुढे तर तसं गुंतवणाऱ्याचं प्रमाण फार कमी राहणार आहे, कारण एवढा मोठा चटका बसला की या चटक्यातून सावरणं मुश्किल आहे। त्याच्यामुळे ठेवीदार पण जागरूक झालेला आहे। आमिष 14%, 12%, 15% एवढ्या टक्केवारीचा आमिष बघून जो ठेवीदार पैसे गुंतवत होता तो ठेवीदार त्या मल्टी स्टेटमध्ये इथून पुढे पैसे गुंतवणार नाही, आणि पैसे गुंतवणार नाही म्हणजेच पैसे काढण्यासाठी परत ठेवीदार त्या जिथं कुठं पैसे गुंतवलेत त्या ठिकाणी जाणार आहे, आणि त्याच्यामुळे त्या पुढच्या मल्टी स्टेट पण अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे। हे सगळं होत असताना जो मल्टी स्टेट साठी रिझर्व्ह बँकेचं एक पत्र, मल्टी स्टेट साठी फूड अँड ॲग्रिकल्चरचं एक पत्र, ज्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलंय रिझर्व्ह बँक म्हणते मल्टी स्टेट आमच्या अखत्यारीत येत नाही। एक गोष्ट, दुसरी गोष्ट आहे की फूड अँड ॲग्रिकल्चर मिनिस्टर म्हणते की प्रत्येक मल्टी स्टेट मध्ये पैसा गुंतवणं हे त्या गुंतवणूक करणाऱ्याचा रिस्कवर आहे, त्याची रिस्क बाकी कोणी घेत नाही। हे दोन्ही गोष्टी चलत असताना आणखीन एक गोष्ट चलते, मल्टी स्टेटचा कायदा 2002 हे सांगतोय की मल्टी स्टेट मधील जे सदस्य आहेत, जे मेंबर्स आहेत, त्या मेंबरच्या भल्यासाठी मल्टी स्टेटचा पैसा वापरला जातो। मग ठेवीदार तिथले मेंबर आहेत नाही या गोष्टीची पण खातरजमा होणं जरुरी आहे। या दृष्टीने पोलीस प्रशासनाने प्रतिबंधक पाऊल उचलणं ही गोष्ट ठेवीदारांच्या हिताची आणि सामान्य नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी जरुरी आहे। मला अपेक्षा आहे की सध्या बीड जिल्ह्यापुरतं तरी मी बोलतोय, बाकीच्या जिल्ह्याचं तसं काही कुठलं चित्र विशेष दिसत नाही ऍक्टिव्ह कार्य झालेलं, पण बीड जिल्ह्यामध्ये मात्र बीडचे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस ज्या दिवशीपासून आले त्या दिवशीपासून त्यांनी मात्र नंबर 2 वाल्यांचे धाबे दणाणून टाकलेले आहेत। मग ते बोगस नोटाचं प्रकरण असू द्या, मग
ते तुमचं हवालाचं प्रकरण असू द्या, हे मात्र धडाधड कार्य चालू आहे आणि याच्यामुळे नंबर 2 वाले परेशान आहेत. याच नंबर 2 वाल्याची जशी परेशानी होत आहे, SP जसं जिल्हावासियांसाठी काम करत आहे, त्याच धर्तीवर या मल्टीस्टेट ज्या काही बाकीच्या सगळ्या आहेत त्यांची पण एकदा छोटीशी छाननी किंवा त्यांना बोलवून घेणं आणि त्याचे रेकॉर्ड तपासणं हे व्हावं अशी इतर ठेवीदारांची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेला न्याय मिळावा ही त्या ठेवीदारांची मागणी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन विषय घेऊन भेटू.